विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेस्ट पेपर आपण द्यायला लागलोय. म्हणजे काय की जे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात असे प्रश्न. म्हणजे थोडक्यात आपण रिव्हिजनच करतोय आणि आजच्या रिव्हिजनच्या या व्हिडिओमध्ये दोन अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. एक लक्षात घ्या, डेफिनेशन, डिस्टिंग्विश आणि न्यूमेरिकल्स हे करावं लागणार आहे. त्याचबरोबर लॉज म्हणूया आपण. मग इथं तुमचा मॅक्सिमम पेपर कव्हर होतोय. ओके, मी तुम्हाला सांगू का? अ, एक लक्षात घ्या, तुम्ही लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा, हीच स्ट्रॅटेजी योग्य आहे. बर, जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल्स सोडवणार आहे, तेव्हा सीईटीला त्याचा फायदा नक्की होणार आहे. ओके, मग सुरुवात करूया. पहिली जी कन्सेप्ट आपल्याला घ्यायची आहे ती आहे कॅपिलॅरिटी. म्हणजे काय? राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. पण केव्हा? जेव्हा ते आपण सोल्युशन मध्ये लिक्विड मध्ये बुडवणार तेव्हा. The phenomena of rise or fall, important है, of a liquid inside a capillary tube when it is dipped in the liquid is called capillarity. Capillarity आणि त्याचे ऍप्लिकेशन लिहा. 2 मार्काचा प्रश्न आहे. ओके, मग काय? हे बघा, दिव्याची वात असते ना, त्याच्यातून ऑइल वरती येतं. बघा ना, आणि तो दिवा पेटत राहतो. ठीक आहे, हे कॅपिलॅरिटीचं एक्झाम्पल आहे. क्लोथ रॅग सक्स वॉटर. वॉटर रायझेस अप इन द क्रेव्हायसेस इन द रॉक. दगडांच्या फटीतून पाणी वर येतं. सॅप आणि वॉटर हे मुळांचं दिलंय. मुळात थ्रू पाणी ते वर येते, लक्षात घ्या. फ्लोटिंग पेपर ऍब्सॉर्ब इंक ह्याच्यातली 5 एक्झाम्पल्स आहेत. असा प्रश्न येईल, हे एक्झाम्पल देतील. ऑइल रायझेस अप इन द विक ऑफ द लॅम्प इज अ एक्झाम्पल ऑफ. मग एमसीक्यू मध्ये ऑप्शन मध्ये असेल कॅपिलॅरिटी. मग पहिला प्रश्न करायचा कॅपिलॅरिटी आणि त्याचे ऍप्लिकेशन. झालं का? एवढंच करायचं का? नाही, न्यूमेरिकल्स. मी तुम्हाला सांगतो, कॅपिलरी राईज और फॉलचं एक्सप्रेशन करायचं आहे. 2 मेथड आहेत. एक युजिंग प्रेशर डिफरन्स आहे आणि एक आहे फोर्सेस रिझॉल्व्ह करून. प्रेशर डिफरन्स म्हणजे काय? आता आपण ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम बघितलंय. एच रो जी. मग एच रो जी दॅट इक्वल्स टू 2T अपॉन आर असणार ड्यू टू कॉन्कॅव्हिटी. ओके, हे कळालं तुम्हाला? आता सगळ्यात महत्वाचं, फिगर मध्ये आपल्याला ह्या कॅपिटल आर ची व्हॅल्यू काढायची आहे, फक्त कॉस कोसाइन रूल वापरून. कॉस थीटा म्हणजे ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस. बघा बघू मग. हा थीटा आहे. कॉस थीटा जर काढायचं असेल तर मला आर अपॉन आर करावं लागेल. मग आर ची व्हॅल्यू येणार आहे आर अपॉन कॉस थीटा. ती फक्त इथं पुट करा, फिनिश. आर ची व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर जे डेरिवेशन मला मिळतंय, अरे तेच तर आहे. पण मी असं लक्षात ठेवलंय, आर एच रो जी अपॉन 2 कॉस थीटा. बघा बघू. आर एच रो जी अपॉन 2 कॉस थीटा सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला. ओके, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, की झालंय पहिलं डेरिवेशन झालं तुमचं, लक्षात घ्या. फक्त एच रो जी इक्वल्स टू 2TR अपॉन तुम्ही करताय, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही फक्त आर ची व्हॅल्यू पुट करताय, संपलं. पण लिहायचं कसं? तर पहिल्यांदा फिगर ड्रॉ करा. ओके, तुम्ही फिगर ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे की कन्सिडर अ कॅपिलरी राईज ऍज शोन इन द फिगर म्हणा. लेट आर इक्वल्स टू रेडियस कॅपिटल आर, किंवा काय लिहूच नका. थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लिहा बस. एच म्हणजे हाईट ऑफ लिक्विड कॉलम लिहा. रो आणि जी, ओके, डेन्सिटी आणि ऍक्सिलरेशन ग्रॅव्हिटी लिहा. मग तुम्ही असं लिहा, द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम एच मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स. हेच आहे ना, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल टू प्रेशर डिफरन्स. ओके, नंतर फ्रॉम फिगर आर व्हॅल्यू पुट करा, फिनिश. मला न्यूमेरिकल साठी फॉर्म्युला पाहिजे, आर एच रो जी अपॉन 2 कॉस थीटा. आता मी तुम्हाला सांगतो, हे लिक्विड आहे आणि हे लिक्विड आहे. पण थांबा, ह्याच्यात ही एक कॅपिलरी ट्यूब आहे आणि ही दुसरी मोठी आहे. मग ह्यात काय काय कॉन्स्टंट आहे सांगा? रो कॉन्स्टंट, लिक्विड सेम आहे. जी कॉन्स्टंट, थीटा कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट. मग उरलं कोण रे? फक्त आर आणि एच. मग लगेच फॉर्म्युला यायचा, R1H1 इक्वल्स टू R2H2. दोन वेगळ्या वेगळ्या ट्यूब असतील तर. अरे तुम्हाला कधी कधी एरिया देतात. मग एरियाचा फॉर्म्युला काय? आता एरियाचा रेशो घ्यायचा. मग A1 अपॉन A2 म्हणजे काय? पाय R1 स्क्वेअर पाय R2 स्क्वेअर. याला ए कॅन्सल. मग रूट मध्ये A1 A2 दॅट इक्वल्स टू R1 अपॉन R2. ओके, फॉर्म्युला पार्ट करा. फॉर्म्युला पार्ट करा. डेफिनेशन झाले, राईज ऑर फॉल म्हणजे कॅपिलॅरिटी. ऍप्लिकेशन पण ते झालंय आपलं. ओके, आता लक्ष द्या. युजिंग फोर्सेस हे सगळ्यात सोपं आहे. हे जे सरफेस टेन्शन आहे, ओके, त्याचा त्यांनी हा कॉम्पोनंट घेतलाय एफ टी साइन थीटा आणि हा आहे एफ टी कॉस थीटा. साइन थीटाचा कॉम्पोनंट या कॉम्पोनंटला कॅन्सल करणार, तेव्हा साइन कॉम्पोनंट येणारच नाही. हा कॉम्पोनंट आहे ना अपवर्ड, तो पूर्ण सर्कम्फरन्स वर आहे, त्यामुळे तो ह्या हे जे काय आहे ना सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम राईज, याला तो वर खेचतोय. पण वेट डाऊनवर्ड खेचते, लक्षात घ्या.
म्हणजे एफ टी कॉस थिटा जो फोर्स आहे तुमचा, मला तिथं ना सरफेस टेन्शन घ्यायचंय बरं काही नाही, एफ टी लिहिले असू दे, याला मी 2πr न मल्टिप्लाय करणार आहे आणि दॅट इक्वल्स टू मी mg लिहिणार आहे. ओके, मास म्हणजे कोण, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे कोण, पाय आर स्क्वेअर एच. ओके, बरं, तर ह्यांनी कसं केलंय ते बघूया आपण. मी तुम्हाला सांगू का, इथं लक्षात घ्या की मला ना काय करायचंय, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की इथं जे प्रेशर डिफरन्स जे आहे ना, ओके, सॉरी, युजिंग फोर्सेस जे आहे ना, तर मी सांगतो तसं करा. तुम्ही इथं ना एफ टी लिहू नका, टी कॉस थिटा लिहा. इथं टी लिहा, तेव्हा हा कॉम्पोनंट टी कॉस थिटा, हे सरफेस टेन्शन आहे, आणि हा कॉम्पोनंट टी साइन थिटा. लिहिणार काय, कन्सिडर लिक्विड कॉलम ॲज शोन इन अबव फिगर. टी म्हणजे सरफेस टेन्शन, थिटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लिहा. ओके, surface tension can be resolved into two component, t sin theta horizontal component, t cos theta vertical component म्हणा. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही ना डाऊनवर्ड फोर्स काढा, तो आहे mg. मास म्हणजे व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहा, पाय आर स्क्वेअर एच रो आणि जी, याला इक्वेशन 1 म्हणा. अपवर्ड फोर्स काढा तुम्ही, 2πr इंटू टी कॉस थिटा. मग या दोघांना कम्पेअर करा ना, मग 2πr, बघा मी काय म्हणतो ते लक्ष द्या. ओके, हा, ओके, आता लक्ष द्या की 2πr टी कॉस थिटा इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच रो जी. पायला पाय कॅन्सल, हा आर या स्क्वेअरला कॅन्सल, मग पी इक्वल्स टू तिकडे कोण उरलंय, आर एच रो जी अपॉन 2 कॉस थिटा. फॉर्म्युला किती वेळा घेतला आपण, तुमचा तो पाठ व्हायला पाहिजे. आता न्यूमेरिकलची वेळ आली, लक्ष द्या, अतिशय महत्वाचं आहे. बिलो म्हणजे जर लिक्विड लेवल बिलो जात असेल तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची, लक्षात घ्या, निगेटिव्ह. आणि डिटरमाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो 90 पेक्षा मोठा येणार आहे, लक्षात घ्या. ओके, मग मी तुम्हाला सांगतो हे निगेटिव्ह का घेतलं, कळालं का तुम्हाला. बरं, रेडियस दिलेली आहे ती एसआय युनिट मध्ये दिले, नो इश्यू. हे सगळं तुम्ही सॉल्व्ह कराल, हे सगळं सॉल्व्ह कराल, मान्य करतो, इथे येऊन थांबताय तुम्ही. आता थिटा काढण्यासाठी कॉस इनवर्स, पण निगेटिव्हचा कॉस इनवर्स घेता येत नाही, आणि म्हणून मायनस कॉस थिटा म्हणजे कॉस पाय मायनस थिटा असतं, हे डोक्यात ठेवा, सेकंड क्वाड्रंट. तर मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू पाय मायनस थिटा. आता याचा कॉस इनवर्स बघायचा कसा, लॉग टेबल घ्या. आता मी तुम्हाला, आता ही वेळ नाहीये पण सांगतो, लॉग टेबल घ्या प्लीज, नॅचरल कोसाइन काढा, आणि नॅचरल कोसाइन मध्ये 5732 पेक्षा मोठा नंबर शोधा, तो आहे 55 डिग्रीला. आता उत्तर बघतोय आपणच नाही बरं का, आपल्याला सापडेल की 5736 सापडलं मला, बघा 55च्या पुढं, बघा मोठा नंबर. मला पाहिजे होतं 5732, मला 5736 सापडलं, डिफरन्स 4च आहे. ओके, बरं, हा जो नंबर आहे 5736 तो 55 डिग्रीला आहे, डिफरन्स 4चा, मेन डिफरन्स मध्ये पुढे शोधायचं इकडच्या कॉलम मध्ये, आणि तो आहे 2 आणि 5. मला तर 4 पाहिजे. मग 4 कुणाला क्लोज आहे, 2 ला का 5 ला, 5 ला आहे, मग 5च्या वरती मिनिट किती आहेत बघा, 2 मिनिट आहेत. मग तुम्ही हे 2 मिनिट आणि हे 55 डिग्री मिळाला, काय आन्सर मिळालं. बर, पाय म्हणजे 180. आता हे मायनस कसं करायचं ते पण सांगतो. 180 लिहायचं नाही, 179 लिहायचं, आणि 60 मिनिट म्हणजे 180 आहे. आणि त्याच्यात ना तुम्ही 55 आणि 2 मायनस करा, मग इथं 58 येईल, आणि अगोदर 124 येईल. आता माझ्या मते हे न्यूमेरिकल आलं तर दंगाच. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅल्यू जर चेंज झाली नाही तर आन्सर तर तेच येणार आहे. 3 मार्काला कॅपिलॅरिटी. किती मार्काला, 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, बरं का, सांगतो. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. इथे मी काय केलंय की या लिक्विड जे आहे ना, असं कर्व आहे ना, त्याला टँजंट काढले. हा मोजायचा आहे कुठं, एवढाच मेन पॉइंट आहे. हे जे आहे ना सरफेस आणि हा टँजंट, पण इनसाइड द लिक्विड मोजायचं आहे, हीच त्याची डेफिनेशन आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन अ लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइंड एज द अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of the liquid and surface of the solid at the point of contact. आणि मोजायचा कुठून, इनसाइड द लिक्विड. वेळ लागणार आहे, वेळ लागणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणत्या गोष्टींवर डिपेंड असतो, हेही तुम्हाला करायचं आहे. मग फॅक्टर अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, द व्हॅल्यू ऑफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर, नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड, नेचर, पुन्हा इम्प्युरिटीज आणि टेम्परेचर. पण थांबा, ओके, इथं चेंज म्हणलंय त्यांनी, काही सांगितलं नाही. इथं महत्वाचं आहे, टेम्परेचर जर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होणार. टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होणार, एमसीक्यू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ह्या 4-5 एमसीक्यू पटपट बघा. सोल्युबल
आणि स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स तुम्ही जेव्हा ऍड करताय सोल्युशन मध्ये तेव्हा त्याचं सरफेस टेन्शन इन्क्रीज होतंय. पण थांबा 1 मिनिट, 1 सेकंद. सोल्युबल सबस्टन्स ऍड केलं की इन्क्रीज होतंय. पण स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स सच एज फिनॉल किंवा डिटर्जंट ऍड केलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतंय. इनसोल्युबल न सुद्धा डिक्रीज होतंय. मग आता मला लक्षात ठेवायचं आहे. कम्प्लिटली सोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार आहे. स्पॅरिंगली सोल्युबल असेल, इनसोल्युबल असेल तर डिक्रीज होणार. आता टेम्परेचर. टेम्परेचर इन्क्रीज करा, सरफेस टेन्शन डिक्रीज होतोय. अँगल ऑफ कॉन्टॅक्टला पण सेमच होतं बरं का. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून नवीन कॉटन फॅब्रिक फॅब्रिक जे असतात ना, ते थंड पाण्यात धुवा म्हणतायत. कारण पाणी गरम केलं की सरफेस टेन्शन डिक्रीज होणार. मग ते कलर डॅमेज होऊ शकतो. सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम्स 0 ॲट क्रिटिकल टेम्परेचर. पॉइंट नोट डाउन करून ठेवा. हे सगळे एमसीक्यूज आहेत, लक्षात घ्या. ओके, सगळे एमसीक्यू सोल्युबल, इनसोल्युबल. ओके. बर, मग आता मी तुम्हाला सांगतो ऑल द बेस्ट. शेवटचा व्हिडिओ नाही, अजून भरपूर द्यायचा आहे. पण हे पॉइंट करा. कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुणावर डिपेंड असतो? कॅपिलॅरिटीचे ऍप्लिकेशन, त्याचे न्यूमेरिकल्स करा. विदिन आवर होऊ शकतं. ते संपेपर्यंत दुसरा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. ऑल द बेस्ट.